नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा म्हणजे तुमचा उद्याचा जो गणिताचा पेपर असणार आहे, गणित भाग 1, तो आपण या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. तर बघा, सुरुवातीला आपण पेपर सोडवण्याच्या अगोदर त्या तुम्हाला सूचनांचं पालन करायचं असतं, त्या सूचना बघूयात. तर बघा, 1 नंबरची सूचना आहे ती म्हणजे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. जर तुम्ही सर्व प्रश्न सोडवले तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर पुढची सूचना आहे, गणकयंत्राचा वापर करता येणार नाही. गणकयंत्र म्हणजेच काय, तर कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरचा तुम्हाला या ठिकाणी वापर करता येणार नाही. सर्व गणिते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हातानं सोडवायचे आहेत. त्यानंतर पुढची सूचना असणार आहे, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या समोर उजवीकडे ज्या संख्या दिलेल्या असतात आणि तेवढेच गुण त्या तुम्हाला प्रश्नासाठी दिलेल्या असतात. त्यानंतर पुढची सूचना असणार आहे ती म्हणजे प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1A मधले जो तुम्हाला प्रश्न दिलेले असतात 4 पर्यायी, त्यामध्ये तुम्हाला मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. म्हणजेच काय, तर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, पण त्यानंतर थोड्या वेळाने ते कन्फ्यूज होतात आणि त्यांना वाटतं की बी बरोबर असेल. तर त्यावेळेस ते काय करतात, ए ही लिहितात आणि बी ही लिहितात. त्यांना वाटतं जो बरोबर येईल त्याचे मार्क्स आपल्याला मिळतील, पण तसं होत नाही. तर सुरुवातीला तुम्ही कोणता जरी लिहिला, तो बरोबर असो किंवा चूक असो, त्याचेच तुम्हाला मार्क्स मिळत असतात. त्यामुळं सुरुवातीला लिहिताना विचार करून व्यवस्थित उत्तर लिहा. त्यानंतर 4 नंबरची सूचना आहे ती म्हणजे बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक उत्तराच्या पर्यायाचे वर्णाक्षर तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजे तुम्हाला उत्तर पण लिहायचं आहे आणि तो ज्या क्रमांकाचा त्याचा आन्सर आहे तो क्रमांक म्हणजेच A, B, C किंवा D हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला पहिला प्रश्न क्रमांक 1A असणार आहे. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर तुम्हाला लिहायचं आहे. आता हा तुम्हाला इथे प्रश्न दिला आहे की खालीलपैकी कोणता वर्ग समीकरण आहे. तर यापैकी जे योग्य उत्तर असेल त्याचं तुम्हाला अगोदर पर्याय लिहायचा आहे आणि त्याच्यासमोर ते जे उत्तर असणार आहे ते सुद्धा तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. असे एकूण 4 प्रश्न दिलेले असणार आहेत आणि प्रत्येकी प्रश्न तुम्हाला 1-1 गुणासाठी दिलेला असणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न 1 मधलाच बीचा जो प्रश्न असणार आहे तो आपण आता पुढे बघूयात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक बी. त्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 प्रश्न दिलेले असणार आहेत आणि ते 4ही प्रश्न सोडवणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त जे प्रश्न दिसतात ते म्हणजे 2 चलांतील रेषीय समीकरण आणि वर्ग समीकरण. आणि त्यानंतरचं जे जास्त प्रश्न विचारला जातो तो म्हणजे संभाव्यता. या टॉपिकवरती तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला प्रश्न 2A असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 कृती दिलेल्या असणार आहेत आणि त्यापैकी तुम्हाला फक्त रिकाम्या जागांमध्ये अंक भरायचे असणार आहेत आणि ते अंक भरल्याच्या नंतर तो पूर्ण जो प्रश्न असतो तो तुम्हाला जसा तसा लिहायचा असणार आहे. फक्त जी रिकामी जागा असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला असे बॉक्स करून त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं असणार आहे. असे एकूण 2 कृती असणार आहेत, जी मी अगोदर दाखवली ती एक आणि ही एक. त्यानंतर प्रश्न 2 मधला जो बीचा प्रश्न असणार आहे तो असणार आहे, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे असणार आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतात, 5 किंवा 6, आणि त्यापैकी तुम्हाला कोणतेही तुम्हाला जे सोपे वाटतात ते 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असणार आहेत. त्यामध्ये बघा, तुम्हाला इथं पहिला प्रश्न दिला आहे तो असणार आहे तुमचा 2 चलांतील रेषीय समीकरणातला आणि त्यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे तो आहे संभाव्यता या टॉपिकमधला आणि त्यानंतरचा जो प्रश्न असणार आहे तो असणार आहे तुमचा अंकगणितीय श्रेणी किंवा वर्ग समीकरणामधला. त्यामुळे या टॉपिकचा चांगला अभ्यास करा, कारण याच टॉपिकवरती उद्या तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न येणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 3A. यामध्ये तुम्हाला कुठलीही 2 कृती दिलेल्या असतील आणि त्यापैकी कुठलीही एक कृती तुम्हाला पूर्ण करायची असणार आहे, कारण त्या अगोदरचं तुम्हाला अर्धवट उत्तर दिलेलं असतं. फक्त रिकाम्या जागांमध्ये ज्या संख्या येतात त्या तुम्हाला भरून ते व्यवस्थित उत्तर लिहायचं असतं आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिता त्यावेळेस तुम्हाला हे बॉक्स करूनच उत्तर लिहायचं असतं. यामध्ये सुद्धा तुम्हाला एकतर वर्ग समीकरणे किंवा संभाव्यता यापैकी प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला प्रश्न बी असणार आहे त्यातलाच. त्यापैकी तुम्हाला 4 ते 5 प्रश्न दिलेले असतात, 4 दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला कुठलेही 2 उपप्रश्न सोडवायचे असतात. मी जे हे प्रश्न दाखवते तुम्हाला हेच येणार नाही आहेत, तर
असेच प्रश्न येणार आहेत, फक्त या ठिकाणचे जे अंक असणार आहेत ते बदलून येणार आहेत. त्यामुळं या प्रश्नांचा जर सराव केला तर तुम्हाला उद्या पेपरमध्ये लिहिताना सोपं जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतील आणि त्यापैकी तुम्हाला कुठलेही 2 उपप्रश्न सोडवायचे असणार आहेत. प्रत्येक प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी असणार आहे. असा हा चौथा प्रश्न तुम्हाला एकूण 2 प्रश्न म्हणजेच 8 गुणांसाठी असणार आहे. त्यातले हे प्रश्न आहेत जे की तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतरचा तुम्हाला पुढचा प्रश्न असणार आहे, तो असणार आहे प्रश्न क्रमांक 5, जो की तुम्हाला 3 मार्कांसाठी असतो आणि त्यापैकी तुम्हाला कुठलाही एकच प्रश्न सोडवायचा असतो आणि हा प्रश्न लिहिताना एकदम व्यवस्थित लिहा, कारण त्याला 3 मार्क्स असणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही हे उत्तर लिहिता त्यावेळेस जे शेवटचं तुमचं उत्तर येतं फायनल आन्सर, त्याला एक छोटीशी चौकट करा. त्यामुळे काय होतं की उत्तर जे तुमचा तपासणारा असतो पर्यवेक्षक, त्याला ते उत्तर स्पष्टपणे दिसतं आणि त्यानंतर जर उत्तर स्पष्ट असेल तरच तो पुढच्या वरचा स्टेप जो असतो ते चेक करतो आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स देत असतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला पेपर सोडवताना लक्षात ठेवायच्या आहेत. आणि पेपर सोडवत असताना ज्यावेळेस तुम्ही रफमध्ये आन्सर लिहित असता त्यावेळेस ते आन्सर परत एकदा चेक करत जा, कारण जर आन्सर चुकलं तर तुमचा तुम्ही जो पूर्ण प्रश्न सोडवलेला असतो त्याचेसुद्धा मार्क्स तुमचे जात असतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.